अगो बाई, तुळशीची पूजा वगैरे छान हो छान. अगं अजून किती सासूरपणाचं आव्हानशील. हे बघ, आता सान्यांची सून आहेस तू. तुझा हा अगोचरपणा इथे नाही चालायचा. कालचा मार विसरलीस वाटतं. अगो काय झाले? काय झाले हिलाच विचारा. मध्यरात्री सान्यांची सून कुठे असायला हवी? घरात निजलेली. पण ही चेटकिणी सारखी बाहेरच्या दारातून आत आली. विचारा हिला कुठे होती. काय काय गो, मध्यरात्री बाहेर जातेस? आज तुला अशी शिक्षा करते की आयुष्यभर लक्षात राहील. काठी घेऊन ये. अहो नाही आणि काय नाही. चल पहिल्यांदा आतमध्ये. खबरदार मुस्कानात मारीन. चल चल सासूबाई, अहो चल पहिल्यांदा. ऐका माझं. अगो काय केलेस हे सासूबाई? काकू, वैद्यबुवांनी हे औषध बदलून दिले. मधातून सकाळचे आणि दुधातून रात्रीचे. काळजी करू नका काकू, या औषधाने तब्येत सुधारेल त्यांची. खरं तर ना, त्या नर्मदेमुळे झालंय सगळं. पण शोध चालू आहे. सापडेल ती आणि तिला शिक्षाही मिळेल. आणि बापूही बरे होते. कशाला? त्यापेक्षा म्हातारा खपायचं एखादे औषध मिळते का बघ. काकू, म्हणजे तुझी सुटका होईल आणि माझी सुटका होईल. काकू, तुम्ही म्हणताय मी पुण्यात जाऊन नर्मदेशी लग्न करावे, पण माझ्याजवळ एक दमडीही नाहीये आणि आम्ही दोघेही नेस्त्या वस्त्रणीशी आलो आहोत इकडे. विधवा पुनर्विवाह मंडळात जाईपर्यंतच्या खर्चाचे मी पाहतो. पुढे ते अर्थसहाय्य करतीलच. कारण विधवेशी पुनर्विवाह करणाऱ्यांना अशा अडचणींना सामोरे जावे लागते याची त्यांना कल्पना आहे. राहण्याची आणि नोकरीची व्यवस्था ते करतील. हळूहळू त्यांची रक्कम नेकीने फेडली म्हणजे झाले. त्या बाबतीत शंकाच नको. तुमची ही योजना ऐकून मला मोठा दिलासाच मिळाला आहे. मी आपल्या दोघांचा ऋणी आहे. नाही नाही, अहो उलट हे पाऊल उचलून तुम्ही नवमतवादास मोठी मदतच करीत आहात आणि एका विधवेच्या सुकलेल्या आयुष्याला संजीवनी देत आहात. मग ठरले तर फक्त जाताना काळजीपूर्वक जा. कुणाच्या हातात सापडू नका. मलाही उमाला घेऊन निघायचे होते, पण ती मूर्खपणा करते. पण बघू, मीही उमाला घेऊन येईन लवकरच. आता काय झाले? माझ्यामुळे परचुरे कुटुंबाला त्रास झाला. मी कृतज्ञ ठरलो. अजिबात नाही. उलट तू त्यांच्या जुनाट विचारांच्या जाचातून नर्मदेला मुक्त केलेस. हळूहळू पुढची पिढी या विरोधात बंड करेल. सदासारखी तरुण पिढी तयार होईल आणि हे चित्र बदलेल. आगरकर म्हणतात ते खरेच आहे. सामाजिक सुधारणा होतील तेव्हाच हा देश पुढे जाईल. आता काय उचापत करायची आहे मनात? एवढे सारे प्रकरण झाले पण अजून शिंगे मोडली नाहीत तुमच्या चिरंजीवांची. नारायणा, नानूने आम्हाला सांगितलंय याला बहकण्यासाठी काहीतरी निमित्तच हवे असणार. काय करायचे रे याचे? कुठून याला पुण्यात धाडले असे झाले आम्हाला. पण तुम्ही मला ओरडताय का आजोबा? मी तर काहीच केलं नाहीये. काहीच केलं नाहीस? अरे आधी नवमतवादाचा खूळ डोक्यात घेऊन आलास. लग्न नको म्हणून तमाशा केला. त्यात त्या बाळकृष्णाला मदत केली. त्यामुळे या प्रभाकरची भीड चेपली आणि त्या नको ते धाडस केलं. प्रत्यक्ष नसेल पण अप्रत्यक्षपणे तूच जबाबदार आहेस यास.
मला क्षमा करा आजोबा, पण तुम्ही ह्या साऱ्याचा बादराने संबंध जोडतात माझ्याशी. मला या साऱ्याची कल्पना सुद्धा नव्हती. मात्र प्रभाकर दादाने जे केले त्याचे कौतुकच करावेसे वाटते मला. आणि मला संधी मिळाली असती तर नर्मदा आत्याने आणि प्रभाकर दादांना मदतच केली असती मी. हे खचित, कोणी कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी माझे मत नवमतवादाच्या बाजूनेच राहील नेहमीच. सदाशिव भयो, तू सांगितले नाही तर कळणार कसे आम्हाला? आणि महादेव गणपत सखू ते कुठे आहेत? तुमच्यात काही भांडणं झाली आहेत का? आई त्यांना घरी पाठवले, मला इकडे राहायचे. राहू दे ना, चालेल ना? अगो पण का? कालपर्यंत घरी येण्यासाठी हट्ट करत होतीस, आता मी तुला न्यायला आले तर हे काय? ते काही नाही, तू चल बघू आधी घरी. मला राहू दे ना इकडे, मी लवकर येईन घरी. आई राहू दे ना ग. भयो, अगो आमची काही हरकत नाही हो, तुझेच घर आहे, पण कारण कळायच हवे ना. आधी रडणं थांबव बरं. सांग काय झालं? ते हो ना आप्पा. काय? अहो ऐकलत का? काय झाले? तुमचा विचार बदलला का हो? मस्तक फिरवू नका माझे. मी काय सांगतोय ते नीट ऐका. पुण्याहून सुभान आलंय. काय? निलांबरीची तब्येत बरी आहे ना? नाही, त्यासाठीच आलाय तो. अगो बाई, तुमच्या बहिणीची तब्येत बिघडली. बाळणपण गुंतागुंतीचे आणि अडचणीचे होणार आहे. गंभीर आहे, तुम्हाला तातडीने जावं लागेल. तुम्हाला न्यायलाच आलाय सुभान. अहो म्हणून तर लग्नाला येऊ शकले नाहीत ते. अहो कसे व्हायचे आता? घाबरू नका, बारकू आणि बाबूला पाठवतोय तुमच्या सोबत. सुभान या घोडागाडी घेऊन आलाय. आत्ताच निघावं लागेल तुम्हाला. आता? हो, मी आत्ताच निघते, परंतु परंतु सदाला. तो विषय नकोय पुन्हा. तुम्ही निघा, मी तयारी करतो. जमलं तर 2-4 दिवसात मीही येईल. परंतु सदा जर तुम्ही एकदा. नाही याचा अर्थ नाही. नुकतंच काय रामायण घडलंय त्याच्यामुळे ध्यानात आहे ना तुमच्या. तुम्ही सांगता म्हणून नेहमीच सूट देतो मी त्याला, आणि तिथेच चुकते माझे. यावेळेस दयामाया नाही. तुम्ही निघायची तयारी करा. मी काकूलाही सांगतो. नानू, माझं एक काम करशील? तुझे काम? बाबू, आपल्याला खोत व्हायला अजून वेळ आहे हो. माझं काम करशील का? बरे बोल, काय काम? खाजगी काम आहे. खाजगी? हो. अरे ती पटवर्धनांची सुशीला आहे ना, तिला जाऊन माझा निरोप देशील? तिला जाऊन सांग की मला आईसोबत अचानक पुण्याला जावं लागतंय आणि म्हणून मला तिचा निरोप नाही घेता येणार, पण मी पुण्याहून आल्याने लगेच येऊन तिला भेटीन. सांगशील? हा कसला निरोप? बाबू, तू तिच्या प्रेमात वगैरे पडलायस की काय? अरे पण तिचे लग्न झाले आहे. अरे तसं काही तुला ठाऊकच नाही. अरे तिच्या नवऱ्याने टाकले आहे ना तिला, आणि तसंही त्याने दुसरे लग्न केलेच आहे. काय हरकत आहे? पण तुझे प्रेम आहे तिच्यावर, पण तिचं काय? तिने तुला चांगलीच लगावली पाहिले आहे हो मी. अरे ही प्रेम व्यक्त करण्याची एक पद्धत होती अशी. हा, तुला नाही कळणार. हा, तू सांग तिला. हो सांगतो, पाठवा. म्हणजे निरोप देतो तुझा. हा, पण बाबू आपल्या घरी हे प्रकरण चालायचं नाही हो तुझे. हा, ते बघू रे आपण. तू फक्त तिला जाऊन सांग की मला पुण्याला जावं लागतंय आणि मी आल्या आल्या तिला लगेच भेटेन.
सांग हा चल 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 लवकर. बाबू, आईची नीट काळजी घे हो. हो हा. काय रे क्रांतिकारका, तुला इथे आसरा दिला, शिपायापासून वाचविले, तो मिजास वाढली तुझी. त्या नर्मदा आणि प्रभाकरला तुझीच फूस होती ना? नाही, तीळ मात्रही नाही. त्यांचे नाते स्वाभाविक सहवासाने फुलले होते, परंतु मूळ धरू पाहणारे रसरशीत रोप बापूंनी निर्दयीपणे उपटून फेकले. त्यास जवळ करून जीवदान देऊन दूरच्या अंगणात लावण्याचा प्रयत्न केला मी, हे मात्र खरे. तत्वज्ञान सांगू नकोस. तू का जात नाहीस उमाला घेऊन? अहो, सांगितले होते ना तुला, दरोडा घालून घेऊन जा, तर लोकांस वाटेल की दरोड्यात तू तिला पळवले. सांगितले होते ना तुला, मग तो अजून इथे कसा? उमा घर सोडायला तयार नाहीये. जोगांनी आमच्या नात्याला मान्यता दिलीये. वर उदारपणे उमास सांगितले आहे की तुमचा संसार इथेच करा, माझे आशीर्वाद आहेत. अरे कर्मा, त्यामुळे उमा म्हणते आहे की आपण इथेच राहू. मला असे चोरासारखे जगायचे नाही. मी उमाला रोज सांगतो, पण तिच्या डोक्यातच शिरत नाही. आपण इथे सुरक्षित आहोत असे तिच्या मनाने घेतले. आता उमेची समजूत कशी घालायची ते तुझे तू पहा, पण मला तू या गावात नकोयस. लवकरात लवकर निघ तू इथून. अहो पण 7 दिवसाची मुदत देतोय तुला. उमाला घेऊन किंवा तू एकटा इथून निघून जा. या गावात मला तू दिसता कामा नाहीस. आता त्या नर्मदेचा उद्धार केलास, आणखीन काय करशील? या गावात तुझ्या नवमतवादाची लागण नकोय लागायला, तेव्हा 7 दिवसात तू आपला गाशा गुंडा. अन्यथा मी काय करू शकतो हे नीट माहिती आहे तुला. फक्त 7 दिवस. तिला आणि प्रभाकराला जीवे मारणार होतात. ते कृत्य कुळाचा उद्धार करणारे होते का? विधवेने धर्म बुडवण्यापेक्षा मरण पत्करावे. शास्त्राचे लिहिले तसे वागता येत नसेल ना, तर तिला जगण्याचा काही एक अधिकार नाहीये का? तुझ्या नवऱ्याने पहिली गेल्यावर दुसरी आणि दुसरी गेल्यावर तुला तिसरेपणावर केली, ते चालले. आणि विधवेने मात्र एक नवरा गमावल्यानंतर दुसरे लग्न करू नये, हा कुठला न्याय? तिने मात्र अलवण नेसायचे, शिळे पाके खायचे, जमिनीवर दिजायचे, केशवपन करायचे, जे जे अनैसर्गिक आहे ते सगळे करायचे, फक्त दुसऱ्यासाठी राबायचे. सारी लपाडी आणि ठोंगीपणा. बरे झाले प्रभाकर आणि नर्मदेनी हिम्मत दाखवली. मी तर देवाकडे प्रार्थना करीन की साऱ्या तरुण विधवांना अशीच हिम्मत येवो. अहो, तुम्हीच जर असे बोललात तर झालेच कल्याण. सगळ्यात भ्रष्ट कारभार हे नाही हो खपवून घेणं. सावध व्हा आणि ओठ शिवा, नाहीतर जगणे मुश्किल करतील तुमचे. नवऱ्याच्या मनातले बोलून दाखवतेस की काय? माझ्याकडे नाहीये एवढी साधना. मनकवड्या, अंतर्यामी सगळ्या तुम्ही. काळाच्या पुढचा विचार करणाऱ्या. आम्हाला नाही झेपायचे हे सारे. आम्ही आपली साधी माणसं. आम्हाला वर्तमानात जगायचंय. तुमचे बरे वर्तमान सोडून भूतकाळाच्या शिदोरीवर भविष्याचे मांडे बांधताय. आम्हाला आमचे संसार टिकवायचे आहेत. संसार टिकवण्याच्याच गोष्टी करते मी. विधवेचं जिणं काय आहे हे अनुभवलंय मी. आणि ते माझ्या पोटच्या पोरीच्या नशिबात येऊ नये म्हणून जीव तिळतिळ तुटत होता माझा. बरेच झाले नर्मदा प्रभाकर सोबत गेली. ज्या दिवशी ती दोघं नवरा बायकोच्या स्वरूपात माझ्या समोर येतील ना, तो सुदिन असेल माझ्यासाठी. वा, छान.
मी तर म्हणेन त्या दोघांनी इकडे येऊच नाही. आले तर सोबत वावटळ घेऊन येतील आणि या घराला पाला पाचोळ्यासारखे उडवून लावतील. काय रे नानू, जेवण घेऊन चाललायस ना सदाकडे? हो. मग ही कशाला हवी आहे बरोबर? मिरवायचंय तिथे? काही गरज नाहीये. नानू, तू एकटाच जा. अहो पण तुला जाता यायचं नाही यशोदे. बरे, मग मी तसे त्र्यंबक आजोबांना सांगून येते. काय? माझी तक्रार करणार आहेस तू? जा कर. तुला चोरडा बसेल. मुळी तुला शिस्त लावण्याचे अधिकार त्यांनीच दिलेत मला. आणि हे बघ, उठसूट मोठ्या माणसांसमोर असे जाऊ नये. बरे, मग हेही त्यांना सांगून येते, कारण त्यांच्याकडूनच जेवण घेऊन जायची परवानगी घेऊन आली आहे ना मी. तू सांगणार आणि मी ऐकणार. माझ्या जवळ थापा मारलेल्या चालणार नाहीत यशोदे. नाही काकू, खरोखरच आजोबांनी परवानगी दिली आहे. मग काय करू? सांगू का आजोबांना? बरे बरे ठीक आहे, आज जा. पण नंतर तुला माझीच परवानगी घ्यावी लागेल हे लक्षात ठेव. तुझ्या सासू सारखी गोडाची नाहीये मी, तिखट जहाले मी. काकू, जरा खाली वाकाल? हो गो बाई, आता मारतेस की काय मला? नाही नाही, खाली तर वाका. मला गोडा इतकेच तिखटही खूप आवडते. काय अगोचर कार्टी आहे ही? अगोचर नव्हे, धीट आहे धीट. तुझे चुंबन घेतले तिने. आहे कोणाच्यात हिम्मत? सुलोचना गेलीये पुण्याला. वेळेवर पोचते की नाही कुणास ठाऊक. तसं बाळणपणाला अजून नीलांबरीला वेळ आहे. सुभाने म्हणत होता खूप खूप अशक्त झालीये म्हणे. 11वं बाळणपण आहे ना. आता काही महिनाभर येत नाहीत जाऊबाई. मलाही तसंच वाटतंय. आता त्या नाही येत ना, तर यशोदेने मामांजींचा पदर धरलाय. ही अशी सूट दिली ना तर डोक्यावर बसल्याशिवाय राहणार नाही ती. मला तर अजिबात पटलेलं नाहीये मामांजींनी तिला शेतावरच्या खोलीवर जायची परवानगी दिली ते. नाही तर काय, नानूला एकट्याला जायला काय झाले होते? अगो जेवण द्यायला तर जायचे. ही कशाला गेली बरोबर? गेले असेल सदाला धीर द्यायला. घाबरतो ना तो. आता कुकूला बाळ आहे का ते जाऊन कडेवर घ्यायला? मग शिक्षेला काय अर्थ आहे सांग? चटका लागला तरच शहाणपण येणार ना. आजी, आजी. अगं काय झाले? मला तुम्ही मोठी माणसे अजिबात म्हणजे अजिबात आवडत नाही. याहूनचे आप्पा तर मुळीच आवडत नाहीत. पडले, हाका मारल्या तरी उठत नव्हते. मी एकटीच होते ना, मग घाबरले ना मी. एकटीच होते म्हणजे? नानू कुठे आहे? ते मला म्हणाले, तू लग्नानंतरही पूर्वी इतकीच धीट आहेस ना, याची परीक्षा घ्यायची आहे मला. तू एकटीच जा जेवण घेऊन आहोंकडे. आणि मग ते गेले कुठेतरी.
मी एकटीच गेले शेतावरच्या घरी जेवण घेऊन. पण अहो बेशुद्ध होते. शिक्षा म्हणून आपल्यापैकी तिथे कोणी गेले नसते तर अहो रात्रभर असेच बेशुद्ध पडून राहिले असते. काय झाले असते म्हणजे का द्यायची अशी शिक्षा? का करतात मोठी वाटते असे? मी चुकलो. बोल. काय रे नानू, तुम्ही दोघं जण जेवण घेऊन निघालात आणि यशोदेला एकटीला पाठवून तू कुठे गेला होतास? हा, अरे मुख्य जबाबदारी तुझी होती जेवण पोहोचवण्याची. मग ती केवळ हाऊस म्हणून आली होती तुझ्या बरोबर. मग आपली जबाबदारी टाकून रात्रीच्या वेळेस कुठे उंडारत होतास? अरे ती यशोदा धीट आहे म्हणून काय रात्रीच्या वेळी वाऱ्यावर सोडायची तिला? अक्कल आहे का? दगडदोंडे भरलेत सगळे. कुठे उलटला होतास रात्रीच्या वेळी? का सोडलेस तिला एकटीला? काही झाले असते म्हणजे? अरे बोल ना, उचकड तोड नाही तर थोबाड फोडीन. बोल ना. अरे ती एवढीशी पोर प्रसंग अवधान राखून तिनं धावपळ केली म्हणून सदा वाचला, नाही तर हातचा गेला असता. बायको असावी तर अशी. अर्थही माहित नसेल तिला, पण खऱ्या अर्थानं सहधर्मचारिणी ठरली. नारायणनं सदाशिवाला कोंडून ठेवलं म्हणून ही इथं राहिली सदासाठी, सुलोचनेसाठी. तिनं सुलोचनेला शब्द दिला की मी सदाची काळजी घेईन, आणि तिनं काळजी घेतली, धावपळ केली, मनातलं बोलली. तर काय चुकलं तिचं? हा, तुम्हा लोकांना अगोदरपणा वाटला असेल, पण काय चुकीचं बोलली ती? लहानांकडून शिकायला हवं सगळं. हो, आता तेवढंच शिल्लक राहिलंय. इतके दिवस तुम्ही शिकवत होतात, खूप बोललात. कलियुग आहे हेच खरे. घरातल्या कर्त्या पुरुषांना बायका शिकवायला लागल्या. खूप बोललात. आम्ही आहोत जिवंत अजून निर्णय घ्यायला. बोलतो आम्ही नारायणांशी. तुम्ही आत व्हा. अहो माझं आत. गणपत दादा, बापू आजोबांचा राग घालवायला काय करायचे रे? अगो सकू, तो कधीच जाणार नाही. बापू आजोबा कायम रागेच भरत असतात. खरं तर मलाही त्यांचा राग आलाय. मोठ्या आजीला आणि आपल्याला ते जा घरातून असे म्हणाले. त्यांना आपण अंधेरी कोशिंबीर खेळायला बोलूया का? मग ते खूप हसतील. हसले की राग जातो. मग ते आपल्याला घरातून जा असं म्हणणार नाही. सखू गप्प बस. म्हणजे आपण खरंच घरातून जायचे? कुठे जायचे? का बरे तुम्ही असे रडवेले झाले आहात? काय झाले? मला नाही हस आल्याची तुमची अशी तोंड. मग बापू असे का करतायत? आपल्याला घरातून बाहेर का काढतायत? जोरात रागे भरत आहेत. मोठी आजीला सुद्धा ओरडले ते. मला वाटते आपलेच काहीतरी चुकत असेल. म्हणजे माझे. पण करायचे काय? त्यांना आनंदी कसे ठेवता येईल ह्याचा आपल्याला विचार करायला हवा. ही खूप मोठी जबाबदारी आहे. आता तर बाई 2-2 घरातल्या मोठ्या मुलांना सांभाळायचे आहे मला. काय रे गणपत, तू हसलास का?
बहताई मोठ्या माणसांना मोठी मुलं म्हणाली. मग काय म्हणणार? मोठी आहेत पण मुलेच आहेत असून. आपल्यापेक्षा जास्त तर मोठी माणसंच रुसतात, भांडतात, रागावतात. आणि तुम्हाला माहितीये का, राग नावाचा जो राक्षस असतो ना, तो मोठ्या माणसांच्या डोक्यावरच बसलेला असतो आणि मग त्यांना कळतच नाही आपण काय करतोय ते. म्हणून तर मी आमच्या अहंचा राग राक्षस खिडकीतून बाहेर फेकून दिला. कसा 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 सांग ना बळते कसा. सांगते सांगते, गप्प बसा. मी काय केले माहितीये का? माझ्या बापूंचा डोक्यावर चिकटच ना. मला पाडलास? मला पाडतोस का? असं बघत. अगं काय चाललंय काय तुझे? काय मूर्खाचा बाजार चाललाय? काय करतेस? बाई 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 बाई, किती तू चिकट. कोण? तुमच्या डोक्यातला राग. तो त्रास देतो ना तुम्हाला. राग राक्षसाला खिडकी बाहेर फेकला. आता तुम्ही साना मुलगा झालात. आता मी तुमच्या डोक्याला चंबी करते, म्हणजे तुम्हाला आणखीन बरं वाटेल. होय तर. आता देवळात जाऊन देवासमोर गोड ठेवायला हवे. हो हो. आणि त्याचबरोबर त्याला साकडे घालू की सगळे सुखरूप होऊ दे. तर आणि हो, ही आनंदाची बातमी घेऊन परचुरांच्याकडे जायला हवे. अरे अरे काय झाले? काय सगळे का हसताय? अरे रघुनाथ काका आणि गोदा काकूला बाळ होणार आहे. होय, काका. काका म्हणजे तुला आता गोदा काकूचा सांभाळ करावा लागेल. मी सांभाळायचं गोदेश? मग आता तुला दिवस रात्र तिच्या दिमतीला राहावं लागणार आहे. अरे काका, अरे काका उठ. अरे उठ ना. मला तर मोठी माऊ झाली राघोबा राक्षसाला फेकताना. हो, पण आपण मोठ्यांबरोबर असे नाही वागायचे. मग तू नाही सगळ्या दादा बरोबर तसंच केलेस? हो, पण अहो आपल्यातलेच आहेत, लहान मुलातले नाही. ते केवढे उंच आहेत. हो, पण ते लहानच आहेत अजून. बापू आजोबा खूप मोठे आहेत, त्यांच्या बरोबर असे नाही वागायचे. हो का? चुकलेस माझे. आता आपण बापू आजोबांची क्षमा मागूया. चल चल. अहो मला जिवे मारण्याचा घाट घातला होता कुळबुडव्यानी. अस्तनीतला निखारा निघाला तो प्रभाकर. आश्रित तो, तरी दुधा तुपात लोळवला त्यास. पण आमच्या घराचे लोणीच मटकावून गेला. आणि नर्मदा तर कुळाला असा बट्टा लावून गेली की 10 वेळा देहांत प्रायश्चित्त घेतले ना तरी डाग पुसला जायचा नाही. गावात तीच चर्चा आहे. अहो असायलाच हवी. बीज पसरवली ती. मी तर म्हणतो त्या दोघांस पकडून त्यांचे तोंड काळे करा, त्यांची धिंड काढा आणि नदीत फेकून द्या. अघोरी आहे ते विचार.
मी तुमच्या या विचाराशी अजिबात सहमत नाही. हो, माणसं आहोत आपण. सारीच माणसं चुकत असतात. दुसऱ्याची धिंड काढण्याच्या गोष्टी करणाऱ्याने आधी स्वतःच्या पदरात डोकावून पाहावं. आपण कोणीच इथं धुतला तांदूळ नाहीये. प्रत्यक्ष कृतीत आणत नसतील, पण मला सांगा, पाप कुणाच्या मनात नाहीये? पिंडीवरचा बेल उचलून सांगावं. मला टोमडे मारतात तुम्ही. पटवर्धन काका, तुम्ही नमस्कार कर. सौभाग्यवती भव. नमस्कार करते. सुखी भव. बोला तुम्ही. काय झालं बयो? तुम्ही उदास का आहात? बापू आजोबा, मोठी आजी आणि आम्हा सगळ्यांना घराबाहेर काढताय. काय? पण का? बापू आजोबा खूप ओरडून बोलत होते. ते खूप रागावलेही होते. मोठी आजी बोलत होती, पण मला खूप रडू आले. वाईट वाटत होते. कळतच नव्हते काय करू. मला इतकेच दिसत होते की घर सोडून जायचंय. कल्पना सुद्धा सहन होत नाही मला. त्या अंगणापासून ते मागच्या परसदारापर्यंतच्या घराच्या प्रत्येक कडावर जीव आहे माझा. मरूनच जाईल. ही काय पद्धत झाली? सदा तुला हक्क आहे, जा जाऊन जाब विचार. ही काय पद्धत आहे नांदत्या घरातून माणसांना बाहेर काढायची? आणि ज्या माणसांमुळे घर नांदते त्यांनाच मला अत्यंत राग आलाय. मला पण बाळदादा आता मला कळून चुकले आहे. यांच्याशी भांडून काहीच उपयोग नाही. अरे पण मग काय करायचंय? ते बापू इतके बेभान होतात रागाने की ते यांना घरातून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाहीत. मला काय वाटते बयो, तुम्ही त्र्यंबक आजोबांशी बोललात तर? तुम्ही लाडके आहात. मला खात्री आहे ते तुमचं नक्की ऐकतील. आणि ते सध्या आनंदात सुद्धा आहेत. आनंदात? कशामुळे? अहो, रघुनाथ काकाला आणि गोदा काकूला बाळ होणार आहे. त्यासाठी मी आता गुळ खोबरे ठेवून आलो. खरेच? किती मौज. यशोदा यशोदा पण पटवर्धन, मला तुमचं नवलच वाटतं. काय झालं? नमस्कार करतो काका. सुखी भाऊ. आता काय मुलींचा धुमाकूळ घालून झाला, आता तुम्ही शिमगा करा. काय बोलताय बापू? तुमचा नारायण किती लढीवाळ आणि सरळ आहे. इतकी वर्ष बघतो ना मी. तुमच्या शब्दाबाहेर जायचा नाही तो. हो, कशाला कठोर होताय उगाच? तुम्ही थांबाव बुवा. तुम्हाला सारे जगत चांगले दिसते. आम्ही फरक ओळखतो. हा, बोल रे नारायणा. बापू, मी असं म्हणत होतो की आपण आता राग बाजूला करावा. या वयात आई कुठे जाणार? आणि आम्ही सुद्धा हक्काचे घर सोडून कुठे वणवण करणार? हक्काचे? सांगितले ना, तुमच्या तीर्थरूपानी देशभक्तीसाठी केलेली कर्जे मी फेडली आहेत. तेव्हा हक्क बिक्क काही नाही बरे का? तुझ्या आईमुळे खूप नुकसान झालंय माझे, तरी वर नाक करून बोलत असते. बापू, वहिनी आणि नारायणास घराबाहेर काढताय तुम्ही? मती भ्रष्ट झाली का तुमची? हो, नर्मदा प्रकरणाने झाली नाही एवढी नाचक्की होईल तुमची गावात. क्षमा करा बापू. हो, या वयात तुम्ही वहिनींना घराबाहेर काढलं तर गणपती झोळाई देवी मंदिर समिती तुमच्याशी बोलणार नाही. हो, रुक्मिणी वहिनी जुन्या जाणत्या वडीलधारी आहेत या गावातल्या. नाही, हे असं चालणार नाही. आपल्या मुलीस नवऱ्याने टाकले, दुसरे लग्न केले, तिथे लक्ष द्या. मला उपदेश करू नका. माहिती आहे तुमची मते.
आमच्या विरोधात जाऊन आमच्या विरुद्ध बोलायचा विडाच उचललाय ना तुम्ही. जा घरी जाऊन सगळ्यात बसा. इतका राग आणि अहंकार बरा नाही बापू. एक दिवस गोत्यात आणेन तुम्हाला. मी सांगण्याचं काम केलं, बाकी तुमची मर्जी. हे पटवर्धन बुवा बसलेत हे बघून इथे आलास काय? काय अहो अप्पा, काय 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 गप्प बसा तुम्ही. त्या कोलटकरांना काय माफ केलास तू? सारा, अरे कोण समजतोच कोण स्वतःला? अहो अप्पा, असं काही नाहीये. कोल्हटकर काकांनी 6 महिन्यांपूर्वी चुकून जास्तीचे पैसे दिले होते. मी तपासणी केली आहे, म्हणून यावेळेस त्यांच्याकडून पैसे घेतले नाहीत. काही सांगू नकोस मला तू. अरे ते कोलटकर पक्के डॅम्बिस आहेत. काहीतरी गोलमाल करून जुदा कुठला तरी हिशोब असा सांगतात की आपण फसतो. नेहमी असंच करतात ते. माझ्या बाबतीत तरी असंच केलं होतं. म्हणून तुला सांगितलं होतं जरा खबरदार राहा. पण तू कसला, जरा उदास चेहरा दिसला की पागळलास तू. अरे खोती बुडेल अशाने. हो, ते कोल्हटकर आजोबा लबाडीच करतात. बापूंनाही खूप त्रास दिलाय त्या कोल्हटकर आजोबांनी. ऐक, कळले? अहो पण कोल्हटकर काकांच्या डोळ्यात पाणी होते. अहो, ते लिंबाचे साल डोळ्यात पिळून डोळ्यातून पाणी काढतात. मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले. घ्या, आपल्या बायकोकडून अक्कल घ्या जरा. आत्ता जाऊन त्यांच्याकडून पैसे वसूल करून आण. 2 घटकांची मुदत देतोय तुला. जर त्यांच्याकडून पैसे वसूल करून नाही आणलेस तर त्र्यंबक काकांसमोर उभा करेन तुला. मग बघ तुझं तू काय करायचं ते. तुम्ही पण आप्पांचीच बाजू घेतलीत. झाले, रुसली स्वारी. अहो, मी बाजू नाही घेतली. तुम्ही भूलू नये म्हणून कोल्हटकर आजोबा खरे कसे आहेत ते सांगितले. अहो, माझी मोठी आजी म्हणते आपल्याला चांगली माणसे आणि लबाड माणसे ओळखता आली पाहिजेत. जसे आपण स्वयंपाकात धान्य निवडून घेतो तसेच व्यवहारात माणसे निवडून घ्यावीत. पण कोल्हटकर काका लबाड असतील असे नाही वाटत मला. त्यांच्या डोळ्यात खरेच पाणी होते आणि आजूबाजूला कुठे लिंबू नव्हते. अहो, आता ते काय तुमच्या समोर पिळणार आहेत का डोळ्यात लिंबू? मग आता काय करायचंय? वसुली तर राहिलीच. मीच माझ्याकडचा 1 रुपया दिला कोल्हटकर काकांना मदत म्हणून. तुम्ही रागावता का हो? नाहीतर काय करू, मी स्वतःच जाऊन बसतो आता त्या शेतावरच्या खोलीत शिक्षा म्हणून आणि सांगून ठेवतोय यावेळेस माझ्या मदतीला यायचे नाही. काय झाले? तुम्ही लगेच काय रुसता असे? मग तुम्ही असे लाघट का बोलता मला? चुकले चुकले, क्षमा करा. हा, पुन्हा नाही हा करणार असे. आपण ना दोघे मिळून काहीतरी विचार करू आता. अहो, माझे काय म्हणणे होते की ते म्हणजे ते आहे ना, ते मोठी आजी नेहमी म्हणते काय ते भले तरी देऊ कासेची लंगोटी ठाणा नाणा. अहो, काय झाले? चुकले का मी? नेहमीच चुकते बाबा ह्या वाक्याला. काय बरे ती ओळ ठाणा नाणा? अहो, नाठाळाचे माथी हाणू काठी. हा हा, बरोबर. नाठाळाचे माथी हाणू काठी म्हणा बघू. नाठाळाचे थांबी काठू हाणी. काठू हाणी. छान समजवले हो बापूंना. आणि बापूंनीही ताणून नाही धरले, हे एक बरे झाले. जीव अगदी भांड्यात पडला हो. काकू, मला माहितीये तुम्हालाही बापूंचा निर्णय आवडला नव्हता. पण बोलणार कोण? लहरीपणासमोर चालते का आमचे? सासूबाई, तुम्ही नाराज आहात का? नका हो मनात काही ठेवू. आशाने इथे राहणे फार कठीण होईल. नाही गो, ते मनात नाही माझ्या. तो विषय नाही. बापूंचा स्वभाव ठाऊक नाही का मला. पण सुमित्रा काकू, त्यांची सून, दामले आजी, चारुशिला वहिनी
असे गावातले काही लोक आळंदीला चाललेत. मलाही आग्रह करतायत, तेव्हा मला जायचंय त्यांच्या बरोबर. म्हणजे मी जातीये. सासूबाई, यावर चर्चा नको. नारायणला सांग माझ्या जाण्याची तयारी करायला. अहो पण नाही, जा तुम्ही, माझी काही हरकत नाही. पण प्रवास झेपणार आहे का या वयात? झेपेल. दर्शनाची ओढ असली की झेपतो आपोआप. आणि पोचलेच तिकडे तर दर्शन होईल. आणि नाही झेपलं तर वर जाऊन दर्शन घेईन. हो, काय बोलताय तुम्ही? धर्माच्या चौकटी मोडणाऱ्या माऊलींचं दर्शन घ्यायचंय मला. त्या 4 भावंडांना धर्म मार्तंडांनी छळले. साऱ्याला तोंड देऊन माऊलींनी संस्कृतातली गीता प्राकृतात आणून मोठी क्रांती केली. लोक ज्ञानेश्वरीची पारायण करतात, मात्र जुन्या रूढींची चौकट मोडणाऱ्यांना अद्यापही शासनच करतात. लोक अजूनही शहाणे का होत नाहीत हे विचारायचे. आणि पुन्हा एकदा जन्म घ्या असा आग्रही करायचा. मी सगळ्यांना सांगणार आणि सगळे माझ्यावर विश्वासही ठेवतील, कारण मी इमामवाड्यात जाऊन सगुणे गाईला परत आणलं. ठाऊक आहे सगळ्यांना. तसेच मी देवीला तुमच्या जाचातून सोडवीन. काय डांबीस काढतीयस तू? आता मला जावेच लागेल पटवर्धन काकांकडे सखूसाठी परवानगी घ्यायला. आधी मला वाटत होतं तुम्ही चोरी करता, पण तुम्ही पटवर्धन काकांची परवानगी घेत असाल तर ती चोरी कशी? आलेच मी. अगं ही मी पाया पडू का तुझ्या? अगं तू पटवर्धन काकांकडे जाऊ नकोस आणि हे कुणाला सांगूही नकोस. पण मला जावेच लागेल ना पटवर्धन काकांकडे सखूसाठी. पण आता हे पण काय? तुम्ही आमच्या आहोंचे वसुलीचे पैसे आणि त्यांच्याकडून घेतलेला 1 रुपया परत करा. मग मी सखूलाही सांगेन प्रसादाची चोरी नाही करायची. तुझे अहो म्हणजे तो सदाशिव ना? देतो बाई देतो, त्याचे सगळे पैसे देतो, पण तू हे कुणाला सांगू नकोस. नाही सांगणार. अहो अहो इकडे या. आपण आहेत का इथे? हे बघ मी सारे पैसे देतो. आले आहो. ये सदाशिवा. बाबा तुझे पैसे घे. हे घे. हे तुझ्या वसुलीचे 2 रुपये आणि हा 1 रुपया तू मदत म्हणून मला जे दिला होतास ना त्याचा, आणि हा 1 रुपया माझ्याकडून जास्तीचा. हे मुली कोणाला सांगू नकोस. अहो मुलंच ती, त्याचं काय झालं? तुम्ही गप्पा बसा. मुलांनो तुम्हाला गूळ आणि शेंगदाणे हवेत का? नको. काय झाले? नाही काही नाही. ते माझाच गैरसमज झाला होता. तुम्ही या आता काका. ठीक आहे. अरे किमान लिंबाचे सरबत तरी घ्या. राहिले नाही नकोच आजोबा. आणि अहो तो जास्तीचा 1 रुपया सुद्धा तुम्ही आजोबांना देऊन टाका. अरे असू दे. नको म्हटले ना. नको म्हटलं ना. दे पाहू. आमची मोठी आजी म्हणते आपले जेवढे हक्काचे आहे ना तेवढेच आपण घ्यावे. आणि आजोबा पुन्हा तुम्ही पटवर्धन काकांना न विचारता मंदिरात काही करणार? काय करणार? बाईचा जन्म म्हणजे हे भोग चुकतायत का?
15 दिवसापूर्वी ते ते गोड बोल्यांची सून बाळंतरोगात गेली. काय? त्याआधी नारायण पेठेतल्या यांच्या चुलत भावाची बायको दगावली. तेव्हापासून माझे मन धास्तावले. मला अशी धाप लागायला लागली ना, तशी मी यांना म्हणाले, तुम्ही पालगडहून ताईला आणण्याची व्यवस्था करा. हे सारे ऐकले ना की कीव येते हो अगदी स्वतःची. रागही येतो. बायका अशा मरतात, काय किंमत आहे हो त्यांच्या जीवास. अगदी लहान वयात आई पण येते, एका पाठोपाठ एक बाळणपणे, आणि त्यात सासूरवास आहेच. ते एक जणींच्या नशिबात बरीच भर घालायला. कधी कधी वाटते सदा इतका कळवळून नवमतवाद मांडतो ना, ते खरेच आहे. त्यालाही भारी राग आहे हो जुन्या विचारांच्या मंडळींचा. इथे पुण्यातच आहे, पालगडला काय कथा असेल. आई आई मी परत जातोय पालगडला. मला कंटाळा आलाय का इथे पुण्यात. काय? आणि तसंही बारकू काका आहेच ना तुझ्या सोबतीला, मग मला जाऊ देत ना. हा झाले का तुझे सुरू? फक्त स्वतःचा विचार कर हो. हे मावशीची काय परिस्थिती आहे ते बघतोयस ना. भाऊजींना मदत लागते, काही नाही जायचं कुठे. काय झाले, 10 दिवस आई सोबत राहिला असता. तिथे घरात सदा सोडला तर तू आणि नानू कधी विचारायला तरी येता का मला? काय जायचं नाही कुठे. अगं काय ग आई. सदा आणि बाबू नानूच्या स्वभावात खरंच खूप फरक आहे हो. हसू नकोस, रडायची वेळ येते माझ्यावर. अगं तू आल्यामुळे 4 घास जास्त गेले आणि खूप दिवसांनी हसूही आले. मला भूक लागली. अगो पण तू थालीपीठ खाल्ले होतेस ना. शेंगदाण्याची भूक लागली. कोल्हाटकरासोबा म्हणाले म्हणून होय. जा जा घरी जाऊन गुळ शेंगदाणे खाऊन घे. ये सखू. हा वाचवलेत तुम्ही आज. अजबच पद्धत आहे हो तुमची. कसं काय सुचते तुम्हाला? ते नाही ठाऊक, पण मी कोल्हाटकर आजोबांचे कृत्य पाहिले होते आणि त्यांनी तुमच्याशी लबाडी केली त्याचाही मला राग आला. ते सगळे मनात घोळत होते, मग आपोआप सुचले. पण तुमचा उपाय नेमका कामी आला. मला तर खरेच वाटत नाहीये की वसुलीचे पैसे मिळाले आणि गेलेला रुपयाही. कमालच केलीत तुम्ही. हो, पण त्यासाठी मी कोल्हटकर आजोबांना वेठीला धरले. ते बरोबर नाही ना. पण ते जे वागले ते तरी कुठे बरोबर होते. मी त्यांना एवढी मदत केली तर ते मलाच महामूर्ख म्हणत होते आणि देवळातले पैसे चोरी करायचे. कोण जाणे ते असे का करायचे. पण जाऊ दे, त्यांचे त्यांच्यापाशी. तुम्ही हे पैसे सांभाळून घरी न्या आणि आप्पांना द्या. मीही आता घरी जाते. चालेल, मलाही पैसे घरी द्यायची घाई झाली आहे. तुमचे आभार बरं का. अहो, पुढच्या वेळेला वसुलीच्या कामाला जाताना तुमच्या छोट्याशा बायकोला सोबत घेऊन जायला विसरू नका. मी असताना तुम्हाला कोणी म्हणजे कोणी फसवणार नाही. बरे येतो मी. अगो आजीला झेपेल ना हा प्रवास? झेपेल गो. इथे अगदी कोंडमारा झाला होता त्यांचा. हवा पालट झाल्याने बरेच वाटेल त्यांना. आणि आहेत ना दामले काकू, त्यांच्या बरोबर आहेत. त्या बघतील हवे नको ते. तू काळजी नको करूस. हो हो. अगो आई, तुला आजची गंमत सांगायचीच राहिली. कोणती गो? अगो कोल्हाटकर आजोबांची. अगो बाई. अगो आज आहोंना मी त्यांचा 1 रुपया मिळवून दिला. ते कसे काय? अगो
चांगले केलेस हो. मुख्य म्हणजे त्यांची चोरी पकडून दिलीस आणि 4 चौघात त्यांचा अपमानही होणार नाही हेही पाहिलेस. अगदी उत्तम केलेस. बयो काय झाले? माझ्या पायाचे तळवे भाजतायत. अगं पण एकदम काय झाले तुला? माहित नाही. खूप चटके बसतायत. बरं थांब मी तेल घेऊन आले. आणि मग यशोदा गेल्या आणि त्याही सकूस रागे भरू लागल्या. पण या सगळ्याचा वसुलीशी काय संबंध? तीच तर कौतुकाची गोष्ट आहे. मग यशोदा म्हणाल्या की तुला प्रसाद खायचाच असेल तर मंदिर समितीचे अध्यक्ष पटवर्धन आजोबा यांच्याकडून परवानगी घे आणि मग खा प्रसाद. जसे कोल्हटकर आजोबा दानपेटीतील दक्षिणा धोत्रात लपवून नेतात तसे. काय असे म्हणाली यशोदा? होय. आणि मग यशोदा म्हणाल्या की कोल्हटकर आजोबा काय चोर नव्हेत. ते ज्या अर्थी दक्षिणा घेतात त्या अर्थी पटवर्धन आजोबांकडून परवानगी घेतली असणार. तेव्हा आपणही पटवर्धन आजोबांकडे जाऊ आणि त्यांना सांगू जशी कोल्हटकर आजोबांना ओटी घेण्याची, दक्षिणा घेण्याची, लुगडे घेण्याची परवानगी दिली तशी आम्हाला प्रसाद खायची द्या. वा 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 वा. 10 जण आणले असेल त्याचे. होय मग काय. कोल्हटकर आजोबांनी यशोदेला बाजूला नेले आणि गयावया केली. मग यशोदा म्हणाल्या तुम्ही वसुलीचे पैसे द्या. मग मी कोणाला काही सांगणार नाही. तसेच चढ दिशी त्यांनी पैसे काढून दिले आणि पुन्हा असे करणार नाही असे आश्वासन सुद्धा दिले. वर जास्तीचा 1 रुपया देत होते पण यशोदेने तो परत केला. म्हणाला जेवढे हक्काचे तेवढेच घेणार. नंतर यशोदेने आजोबांचा मान राखून नमस्कार सुद्धा केला आणि आम्हालाही करायला सांगितला. मला ते फार आवडले. सदाशिवा भाग्यवान आहेस हो. फार गुणी बायको मिळाली आहे तुला. अशीच एकमेकांना साथ द्या आणि सुखी राहा. आशीर्वाद आहेत माझे. तुला शिक्षा माफ. जा सावलीत जा. शेवटी या शिक्षेतून वाचवायला सुद्धा बायकोच कामी आली त्याच्या. असे कसे पाय भाजायला लागले अचानक? घरात तर होतीस तू. माझ्या बाबतीत असे व्हायचे. आमच्या यांना बाहेर काही दुखले खुपले तर त्याची आज मला लागायची. मला जखम झाल्यासारखी रडायची मी. म्हणजे सदाला तिकडे कोणी मारले असेल म्हणून पयोला इथे फटका बसल्यासारखे झाले असे म्हणायचे का तुला? म्हणजे जावई बापूंना काही झाले की काय? बापू बोलावलेत? अगं कुठे हरवलीस? ए सखू, अगं मग पुढे? तर कृष्णाने मोठ्या चवीने ते पोहे खाल्ले. आता भेट झाली होती, बालपणीच्या आठवणी काढून झाल्या होत्या, त्यामुळे थांबण्याचे प्रयोजन उरले नव्हते. सुदामाने अनेक वेळा विचार केला की पत्नीने सांगितल्याप्रमाणे आपल्या दारिद्र्याविषयी सांगावे आणि मदत मागावी, परंतु त्याचे धाडसही झाले नाही आणि त्यास ते उचितही वाटेना. दुसऱ्या दिवशी श्रीकृष्णाने आपल्या मित्राची म्हणजे सुदामाची रिकाम्या हाताने पाठवणी केली. परतीच्या प्रवासात
सुदामा विचार करू लागला की आता पत्नीला काय सांगू. माझ्या जीवाभावाच्या सवंगड्याने मला रिकाम्या हाताने परत पाठवले असे सांगू. कदाचित मी राजाचा मित्र आहे असा अहंकार माझ्या मनी निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी असे केले असेल. परंतु हे पत्नीस कसे पटावे. परंतु मला रिकाम्या हाताने पाठवले हे काही उचित नाही केले हा कृष्णाने. त्यात त्याचीच प्रतिमा मलिन झाली हे नक्की. अखेर आपल्या मनाची कशी बशी समजूत घालून सुदामा आपल्या गावी पोहोचला. आणि पाहतो तर काय त्याच्या झोपडीच्या ठिकाणी एक भव्य महान उभा होता. त्यांची पत्नी सुवर्णालंकार घालून त्यांची ओवाळणी करायला सज्ज झाली होती. तो मनोमन श्रीकृष्णाचे आभार मानू लागला. तर तात्पर्य काय. सुदामाने भले प्रेमाने हक्काने मनात नाराजी व्यक्त केली परंतु मित्राकडे याचना केली नाही. लोट ठेवला नाही. तेव्हा निस्वार्थी भावनेने केलेले कार्य देवापर्यंत आपोआप पोचते आणि त्याचे उत्तम फळ मिळते. राधे कृष्ण की आला ताडवे. आमच्यावर खूप माया आहे ना तुमची. मग आता जाऊ दे आम्हाला सुखाने. मी तुला अडवू शकत नाही कारण तुझ्यात ताकद आहे. मला सहज मारू शकशील तू. पण बाळकृष्ण लक्षात ठेव, त्र्यंबक सारख्या माणसाचा विरोध असूनही मी तुला इकडे राहायची परवानगी दिली. मी तुमचे रक्षण करतो असे प्रामाणिकपणे सांगितले. यात माझी काहीही कूटनीती नाही. केवळ केलेल्या चुकीचे प्रायश्चित्त घेणे आहे. विश्वास ठेव, तुमच्या राहण्याने मला मुलांचा संसार फुलताना पाहणाऱ्या बापाचे सौख्य लाभते. माझ्या मनात कपट नाही. या घराने फुललेला संसार पाहिलाच नाही कधी. तुम्हा दोघांच्या रूपाने ते शक्य आहे. नाही, माझा विश्वास नाहीये तुमच्यावर. आज मी जाणार म्हणजे जाणारच आणि सोबत हिलाही घेऊन जाणार. तुम्ही वाटेत आलात तर तुमच्या जीवावरही बेतेल. आज ब्रह्मदेवही मला अडवू शकणार नाही. ठीक आहे, एका अटीवर तू हिला घेऊन जा. तुला माझ्याशी द्वंद्व करावं लागेल. या द्वंद्वात मी जिंकलो तर तुला इथे कायमचे राहावे लागेल आणि जर तू जिंकलास तर तू तुला हवे तसे कर. द्वंद्व आणि तुमच्याशी हरणारे युद्ध का खेळताय? बरं चला, फेडा हाऊस. काय करायचे? आपण कुस्ती करायची. कुस्ती? हसू नकोस. जिंकलास तर तू हिला घेऊन जाऊ शकतोस. मात्र मी जिंकलो तर तुम्हाला इथे राहावे लागेल. म्हातारचळ लागलंय का तुम्हाला? अहो, एक फुंकर मारली तरी चितपट होईल तुमची. कशाला विषयाची परीक्षा घेताय? ए, घाबरतोयस काय? घाबरतोयस? मी घाबरतोय? थांबा, दाखवतोस तुम्हाला. पुन्हा रात्रीचे आलात आणि ते सुद्धा एकटे? नाही, नानू होता सोबत, पण पटवर्धन आजोबांकडे सगळे जागे होते म्हणून तिकडे गेला. पण तुम्ही का आलात?
पुन्हा कोणी ओरडले का? कशावरून वाद झाला का? नाही, पण सगळे हसतायत मला. का? मला बेचैन व्हायला झालं की आई अंगाई म्हणते, पण ती आज नाहीये घरी. मला सुद्धा आई नसली की करमत नाही. मी माझ्या आईला सांगू का तुमच्यासाठी अंगाई गीत म्हणायला? तीही छान म्हणते. छे छे, असे सांगणे चांगले नाही वाटत. ते चांगले वाईट काय? आई ती आईच असते ना. आणि आता तुम्हाला काही भीती नाही. तुम्ही पती आहात माझे, तुम्हाला कोणी ओरडणार नाही. अहो तसे नाही, मी काही आता सखू इतका लहान नाही अंगाई गीत म्हणायला. तरी सुद्धा आई माझ्यासाठी अंगाई गीत म्हणते आणि आमच्या घरातले हसतात. तुमच्याही घरी माझे हास्य होईल. आता तुम्हीच सांगा, आपण कितीही मोठे झालो तरी आपल्या आईसाठी आपण लहानच असतो ना. मग हसायचे कशाला? बरोबर की नाही? हो, पण मला तर वाटते माणसे मोठी झाली ना की ते वृक्ष होतात. मला वचन द्या. कसले? आधी वचन तर द्या. दिले. अहो, आपण सुद्धा मोठे होणार ना. आपण मुलांना उगीच ओरडायचे नाही, त्यांना मूर्ख ठरवून हसायचे नाही. आपण नाही वृक्ष व्हायचे. वचन दिलेत आता. म्हणजे गरज असेल तेव्हा रागे भरायचे, पण बापू आणि त्र्यंबक आजोबांसारखे नाही. हा, जोग आजोबांसारखे आणि माझ्या दुर्वाच्या आजी सारखे. हो हो, मला फार आवडते त्यांचे वागणे. ते कधीही रडत नाहीत, सारखे हसत मुखाने असतात. मला तर ज्या त्या गोष्टीचे हसू येते त्यांच्यात, इतके की आवरतच नाही. आपण कोल्हटकर आजोबांकडे गेलो होतो ना, तेव्हाही मला हसूच येत होते. आई सारखीच सांगते, बयो हसू हवं, गैरसमज होतो, पण मला येतेच हसू. मला का नाही येत तुमच्या इतके हसू? कारण तुम्हाला ते विचार करायची खोड आहे ना. सारखा आपला विचार विचार विचार. वाईट आहे का ते? नाही नाही, चांगले आहे, खूपच चांगले. पण ना. पण काय? पण तुम्ही या विचाराच्या भुयारात शिरलात की आमच्यापासून दूर जाता. वेगळ्याच जगात असता तुम्ही. आमच्याशी अनोळखी असल्यासारखे वागू लागता. असं असे होते का? मला ठाऊकच नव्हते. हो, आणि मग तिकडून तुम्हाला इकडे ओढून आणायला खूप वेळ लागतो. बघा, हरवलात. मी म्हंटले होते ना. गोदा, झाली का दुसऱ्यांची ओझी वाहून? असं का म्हणतेस? नाहीतर काय, आज सदाच्या ऐवजी तुम्ही गेला होता ना वसुली करायला. झाली का वसुली? नाही ना अगं, एक जण जागेवर मिळेल तर शपथ. दमडीची वसुली झाली नाही. आता वर उद्या काकांचे बोल ऐकावे लागतील ते वेगळेच. हेच कळत नाहीये तुम्हाला. मला सांगा, आज तुम्हाला का धाडले हो मुद्दाम वसुलीस? का? कारण तुम्ही हात हलवीत आला की सगळे तुमच्यावर ठपका ठेवायला मोकळे. तू उगाच पराचा कावळा करतेस. कुणी कुणावर ठपका वगैरे काही ठेवणार नाही. माझे म्हणणे कधी पटले का तुम्हाला? नाही ना, माझेच चुकले. काही बोलायची म्हणून सोय राहिली नाहीये. हो हो, अगं इतकी का चिडतेस? पण चिडू नको तर काय करू? हा, सदाने तुमचा अपमान केलाय. तुम्ही विसरला असाल, पण मी नाही विसरायचे. नारायणाने केली की नाही शिक्षा? उन्हात उभे केले की नाही त्यास? कसले काय? मामांजीने लगेच रद्द केली त्याची शिक्षा. जाऊ दे गे, लहान आहे तो. मलाही राग आला होता, पण सगळ्यांनी रागे भरले त्यास. अगं शिक्षाही केली. आता अजून किती ताणायचे? हे बघ, आपण एक कुटुंब आहोत. आता आपल्याकडूनही नारायण दादाला धक्का लागलाच होता. बेशुद्ध झाला होता तो, पण त्याने धरले का म्हणत? नाही ना, तसंच
अगं असे रुसवे फुगवे एका रात्रीत संपवायचे असतात गोदे. अजिबात नाही. प्रत्येक अपमानाचा हिशेब चुकता करायचा असतो. आता बघाच तुम्ही मी काय करते ते. उरलेली कामे करायला घ्या हो, का स्वर्गात पितर येणार आहेत ते सगळं आवरायला. माझे डोके दुखते आज, नाहीतर तुम्हालाच दाखवलं असतं स्वर्ग काय असतो ते. वा गो वा, चोराच्या उलट्या बोंबा वर मला सुनवतेस. लक्षात ठेव. कोण कोणाला घाबरवतंय? आता सगळ्यांनी मला घाबरा. चंदे आता सांभाळून राहा. खूप ताकद आहे माझ्यात. अरे मी कुस्तीत भल्या भल्यांना लोळवतो. अंधारात परसदारात जायला घाबरतोस आणि मला सांगतोस ताकदीच्या गोष्टी. अरे काय उपयोग आहे तुझ्या या पोकळ ताकदीचा? साधी बायको हातात नाहीये तुझ्या. दोघांनी मिळून भ्रष्टाचार केलाय घरामध्ये. शिव 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 शिव, तुमच्या दोघांच्या नादी लागेलच कोण? मी जातेच कशी? सानंदकडे किंवा परचुऱ्यांकडे. उपाशी नाही राहायची हो, काही ना काही मिळेलच खायला. किती बडबड करत होत्या त्या. काल मला बाळकृष्णाने ताक दिले प्यायला, त्यानंतरच मला काहीच आठवत नाही. सकाळपासूनच डोके जड झाले नुसते. बाळकृष्ण कुठे? मी बोलवतो त्याला. तगडक 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 तगडक. होय ग, जोरात टोचली इतकी की. काय झाले आई? रडतेस तू? खरे सांग, काय झाले ते? आपल्या नर्मदा वंश आणि प्रभाकरचा जीव धोक्यात आहे गो. मला फार भीती वाटते. असे का बोलतेस? ते तर इथे नाहीयेत. मग तुला कसे कळले त्यांचा जीव धोक्यात येते? नाही, काही नाही. आई, मी तुला एक सांगू? आळंदीचे दर्शन घेऊन मोठी आजी नर्मदा आत्या आणि प्रभाकर दादाला भेटायला जाणार आहे. तिला ठाऊक आहे ते दोघं कुठे आहेत ते. भयो, तुला कसे ठाऊक हे सगळे? अगो, आळंदीला निघताना मोठी आजी म्हणाली होती ना तिला माझ्याशी बोलायचंय, ते हेच. चला निघूया, मंडळी वाट पाहत असते तुझी. हो हो. मला वयोशी थोडे बोलायचे. तुम्ही जा पुढे अंगणात, मी येतेच. बरे. ती त्या दोघांना भेटणार आहे. पाहिलेत का चंदाताई? आजकाल मुले मोठी होण्याऐवजी लहान लहानच होत चालली आहेत. एवढा ताडमाड वाढलाय तरी भरवतायत बघा. आता बहुतेक पाण्यात घालून बारसेच करण्याचा कार्यक्रम असेल. गोदे, आता तू आई होणार आहेस ना? जरा माया राहू दे पोटात ना. गोदे, याला म्हणतात लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण. काय हो बहिणी? नाही, गोदेस एवढे बोल लावता, पण तुम्ही तुमची माया एकटा सुलोचनेवर पाजळता. त्याचे काय? नाहीतर काय, गरीब बिचारा गोदेचा सतत उद्धार करत असता. ही गरीब अगं, ही गरीब असेल तर तुला मुकीच म्हणायला पाहिजे. आणि तुला काय सांगितलं होतं मी? आमच्या घरी यायचं नाही आग लावायला. का आलीस? निघ इकडनं. का? हे घर फक्त तुमचे आहे? हे घर माझेही आहे.
चंदाताई इथे येणार म्हणजे येणार. मला उलट बोलते, मला उलट बोलते तो. आजी आजी काय होतंय? आजी आजी इकडे बघ. हो बाई, हो बघत काय राहिलीस? नीट इथनं, नाही तर सारे बालंट आपल्यावर यायचे. चला चला पळी. आजी आजी गेल्या का कैदाशिणी? गेल्या गेल्या. आता मी तुला भरवते. सुलोचना नाही म्हणून का यशोदेला बोलवू भरवायला? कसं आहे? चांगलं. एक घास काऊचा आणि हा घास चिवचा. चिव चिव. हा घास काऊचा. येऊ का? हो हो हो, आता आलीये ना मी. आता सगळे ठीक होईल. हो, नको रडूस, नको रडू. आई सौभाग्यवती भवा. हसताय काय? मोठी बिलंदर आहे हो म्हातारी. आधी चांगली तोंड वाजवत होती, मग आम्ही वाजवले. तशी एकदम छातीत दुखतंय म्हणून पडली. आमच्यावर येईल म्हणून घाबरून आम्ही पळालो, पण नंतर चोरून पाहिले तर हसतीये दात काढून. तिची अशी चालू असते गो मौज. पण असे तोडीस तोड असल्याखेरीज गंमत नाही, नाही का? आता आपलंच बघ, आपण जोरदार भांडण करतो, पण म्हणून तर मौज आहे काय? आपलं बाळही असंच मस्तीखोर व्हायला हवं. त्या सदासारखं रडू पाहिजे नको. तुझ्यासारखं तिखट होऊ दे, तिखट. आणि तुमच्यासारखं गोड सुद्धा. इश्श, आम्ही नाही जा. तुमचे बाळ येणार आहे म्हणून मला किती आनंद झालाय. अगं किती वेळा सांगणार आहेस? सांगितलेस ना त्या दिवशी. पुरे आता. पण मला इतका आनंद झाला की सारखे सांगावेसे वाटते. ठीक आहे ठीक आहे, मला माझं काम करू दे. तुझा आता जाते, पण मला एका प्रश्नाचे उत्तर हवे होते. मी सगळ्यांना विचारून झाले, पण कोणीच नीट उत्तर देत नाहीये. प्रश्न मला विचार. काय प्रश्न पडलाय तुला यशोदे? देव बाप्पा बाळ पोटात कसे घालतो? तुम्ही तरी सांगा. आलो चालू. सांगा ना तुम्ही तरी उत्तर. त्याचं काय यशोदे, मला सुद्धा माहित नाही. शाळेत पण का नाही, घराबाहेर जायची भीती वाटते. अजूनही आलवण सोडून मी सवाष्ण झालीये. मी सौभाग्य अलंकार धारण करते हे आठवूनही जीवाचा थरकाप होतो माझ्या. असे वाटते की कोणीतरी येईल आणि सारे हिसकावून दे. बाहेर गेले तर लोक नावे ठेवतील, कदाचित दगडही मारतील. नाही, मला नाही जायचं शाळेत. वैदव्यानं दिलेले चटके खोलवर गेलेत. भीती इतकी हाडीमाशी भिनलेली आहे